अकोले तालुका शिक्षक चषक 2026 वर्ष दुसरं आज संपन्न होत आहे। खरं तर शिक्षण अधिकारी हुमायून साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या कल्पनेतून हे चषक सुरू झालं आणि आज अकोले तालुक्यातील सर्व शिक्षक जवळजवळ 12 ते 14 संघ या महासंग्रामामध्ये उतरले। आजपासून 28 आणि 29 तारीख हा रणसंग्राम ITIच्या ग्राउंडवरती अकोल्यात होतोय। सर्व खेळाडूंना मनापासून आपण आपल्या टीम घेऊन आलात त्यासाठी शुभेच्छा आणि आपलं स्वागत। अकोलेकरांनाही विनंती करतो की आपण या क्रिकेटच्या मैदानात खेळाचा आनंद घ्यावा, यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं। सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या वर्षी मी आलो आणि त्यावेळेला पाहिलं की एवढं शानदार आयोजन आहे आपलं, आणि मग मी विचार केला की यामध्ये सगळे शिक्षक सामावून घेता येत आहेत आणि तसा प्रयत्न पण केला। अर्थात कुठले आयोजन आला म्हणजे खर्च आला। आता काही खर्च माझ्या थोडा आवाक्याच्या बाहेरचा होता। मग आमचे सुशील बेनके असतील किंवा अजून बक्षीसदाते असतील हे त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले। ज्यांनी हे अकोले तालुका शिक्षक चषक भरवण्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या। कारण याचा पुढचा टप्पा मी असा विचार करतोय की हे सगळं शिक्षकांसाठी झालं, तर आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पण यामध्ये इन्व्हॉल्व करता येते का? पुढच्या वर्षी जर आमच्या शिक्षिका भगिनी आहेत त्यांनी जर तसा आम्हाला तिकडे मागणी केली की आम्हाला पण खेळायचंय, एक दिवस आपण किंवा एक दुपारनंतरचं सत्र त्यांच्यासाठी पण ठेवू आणि त्यांना पण सहभागी घेऊ। कारण नुसता फिटनेस तुमचाच असून उपयोग नाहीये, तर सगळ्यांचा फिटनेस असला पाहिजे। म्हणजे माझा याच्या मागचा हेतू सरळ आहे की एक दिवस तुम्ही खेळणार आहे ठीक आहे, परंतु यासाठी तुमचा सराव त्याच्या आधी तुम्ही करणार आहे, त्याच्यानंतर करणार आहे, यातून तुम्हाला व्यायामासाठी प्रोत्साहन भेटणार आहे आणि मग तुम्ही झोपेचा वेळ कमी करून थोडा मैदानाला वेळ जास्त देणार आहे, मोबाईलचा वेळ कमी करून तुम्ही मैदानाला वेळ जास्त देणार आहे आणि त्यातून तुम्ही तंदुरुस्त राहणार। आणि तुम्ही तंदुरुस्त असले म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तंदुरुस्त बनवणार आहे, त्यांना चांगलं शिक्षण देणार आहे। वाटलं असेल की आमदार साहेब का आपल्याला मळत हे करताय, त्याच्या मागे खरंच माझा हेतू आहे। आणि तुम्ही जसं तुमच्यासाठी काळजी घेणार आहे तशी आपल्या विद्यार्थ्यांची पण काळजी घ्या, कुटुंबाची पण काळजी घ्या। आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक गाव पण असतं, ज्या गावात आपण जन्मलो त्या गावाची पण काळजी घ्या। सगळ्यात महत्वाचं असं सगळं आपण सोशल इंजिनिअरिंग करूया। परत एकदा जास्तचा वेळ घेत नाही, कारण सूर्यनारायण डोक्यावरती आता ऊन तापणार आहे आणि या चैत्राच्या महिन्यामध्ये तुमच्या रखरखत्या उन्हामध्ये तुमचा रणसंग्राम सुरू होणार आहे। परत एकदा अकोले तालुका शिक्षक चषकासाठी मी मनापासून सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। तुमच्या अंपायर असतील, कमेंटेटर्स असतील, जे आयोजक असतील, त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।